चिडली आहेस का? तू मला मागितला असतास तरी दाखवला असता मी तुला त्याचे फोटो. सॉरी. इट्स ओके. एका अर्थाने बरंच झालं, पण त्यामुळे तू विक्रमला ओळखू तरी शकलास. अँड दॅट ब्रिंग्स अस बॅक टू आवर ओरिजिनल क्वेश्चन. तू माझ्याबद्दल विक्रमला का सांगत नाहीस? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, प्रॉब्लेम असा काहीच नाही. कसा आहे विक्रम? आय मीन, मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही म्हणून विचारलं. तू बोट दिल्यावर मी हात धरतोय असं वाटतंय का तुला? तसं असेल तर प्लीज नको सांगूस. नाही, तसं नाही आहे विक्रम. काय सांगू तुला विक्रम बद्दल? ही इज अ सक्सेसफुल मॅन. एका छोट्याशा गावातून आलाय, पण इथवर येऊन पोहोचलाय. प्रचंड मेहनती आहे. एक चांगला माणूस आहे. त्याहून चांगला बाप आहे. तुलनाच करायची झाली तर माझ्यापेक्षा देवीवर जास्त प्रेम आहे तिचं. आणि तिचं तर तिच्या डॅडाशिवाय पानच हलत नाही. माझ्या आईला तो तिच्या मुलासारखाच वाटतो. तिचा प्रचंड जीव आहे आपल्या जावयावर. बाबा कधी कधी कसे विचित्र वागू शकतात तुला माहिती आहे, पण विक्रम छान हँडल करतो त्यांना. यशस्वी आर्किटेक्ट, सक्सेसफुल बिझनेसमॅन, प्रेमळ पिता, आदर्श जावई, हे कळलं सगळं. पण नवरा म्हणून? नवरा म्हणूनही चांगलाच आहे तो. खूप प्रेम आहे माझं त्याच्यावर, आणि त्याचंही माझ्यावर. नाही ना, हे सांगायला तुला एक सेकंद थांबावं का लागलं? अविनाश, तू आता उगीच भलते अर्थ काढू नकोस. मी खरंच खूप खुश आहे माझ्या संसारात. सुखी आहे मी. आणि असं असूनही तुला विक्रमशी खोटं बोलावंसं वाटतं. अर्थात हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. नो डाऊट की विक्रम एक खूप उत्तम नवरा आहे आणि तुमचं सगळंच खूप छान चाललंय. आणि कसं आहे, उत्तम नवरे हे आपल्या बायकोवर संशय घेतातच. मी तुला हे सांगायला बोलवलंय मयंक, की काल मी अविनाश वाघच्या घरी जाऊन आलो. आणि तुला हे ऐकून आश्चर्य वाटेल की अविनाश गेले 2 महिने ऑस्ट्रेलियातच आहे. त्यामुळे तू पुन्हा एकदा हे सिद्ध केलंयस. विक्रम, विक्रम, नयना आणि अविनाश दोघं मिळून तुला काय बनवतायत हे मी वेगळं सांगायला हवंय खरे. मागं तू म्हणाला होतास ना की नयना अविनाशला जाब विचारायला गेली होती, त्याला खडसावायला गेली होती. 2 सेकंद खरंच वाटलं होतं मला. आई शपथ खरंच सांगतो. पण आता मात्र असं वाटायला लागले की या जगातला सगळ्यात मोठा महामूर्ख तूच आहेस. गेट आउट. जस्ट गेट आउट ऑफ हिअर. माझा सभ्यपणा सोडायच्या तिथून निघून जा. आय विल नॉट विक्रम, आय विल नॉट. हे बघ विक्रम, नवऱ्यानं बायकोशी खोटं बोलावं किंवा बायकोनं नवऱ्याशी खोटं बोलावं, माझं काहीही म्हणणं नाही. आणि का असावं ओके. पण
पण या दोघांपैकी कोणीही जर मला खोटं ठरवायचं ठरवलं तर मात्र माझं म्हणणं आहे, म्हणजे तुम्ही दोघांनी रडीचा डाव खेळायचा आणि मी मात्र आउट व्हायचं. इनॉच ऑल बे, इनॉच ऑल बे. आणि विक्रम, मला हे सिद्ध करायचंय की मी लिंबू टिंबू नाहीये आणि मी ते सिद्ध करेनच. एक्सक्यूज मी सर. ये ना, आम्ही दोघेही हवा पाण्याच्या गप्पा मारत बसलो होतो. तू पण जॉईन हो. तुझी कंपनी हवी हवीशी वाटते, हो ना विक्रम? आपल्या दोघांनी. सर तुम्ही कामात असाल तर मी नंतर येते. मी एवढंच सांगायला आले होते की संध्याकाळी 6 वाजता आपली मीटिंग आहे. 6 वाजता? ओ या या आय नो या आहे, माझ्या लक्षात आहे. आणि आठवण करून त्याबद्दल थँक्स. सी यू ॲट 6 सर. या बाय. बाय. विक्रम, मला ना कधी कधी तुम्हा दोघांचं जाम कौतुक वाटतं आणि कधी कधी हसू पण येतं. म्हणजे त्या जुन्या काळातल्या हिरो सारखं वाटतं रे. म्हणजे साठी उलटून गेली तरी घोटून घोटून दाढी करायची, काळ्या केसांचे विग लावायचे, झगमगीत कपडे घालायचे. अरे जगाला सगळ्यांना माहिती आहे तुमचं फाटलंय, तरी पण झाकायचा प्रयत्न करायचा. तुम्हा दोघांच्यात नेमकं काय चाललंय ते सगळ्यांना माहिती आहे. मग हे नाटक कशाला, आणि तेही माझ्यासमोर. कमाल. क्यों ये जिद्दोजहद सीधी लकीर चलने की, जब जमाने ने देखा है तुम्हें लड़खड़ाते हो. बाय. नाही ना? निघालीस का ग? हो, आता मला निघायला हवं. मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. बोला ना मग. अगं, माझी एक मैत्रीण मागच्या आठवड्यात US ला गेली होती. तिथे तिच्या दिराला सुद्धा कॅन्सर झाला होता. न्यूयॉर्कमध्ये डॉक्टर जॉन कीटन म्हणून एक आहेत, ऑन्कॉलॉजिस्ट आहेत ते. त्यांनी त्यांच्यावर ट्रीटमेंट केली होती आणि आता कॅन्सरवर मात करून ते गृहस्थ अगदी सुखानं आयुष्य जगतायत. मी माझ्या मैत्रिणीकडनं त्यांचा नंबर मिळाला होता. अविनाशला म्हटलं होतं त्यांना फोन कर म्हणून, आपण जाऊया अमेरिकेला. पण मग मला ना या मुलाचं काही कळेनसच झालंय. गेल्या आठवड्याभर सारखी टाळाटाळ करतोय तो. आणि काल म्हणाला त्याच्या हातून डॉक्टर कीटनचा नंबरच हरवला. पण असं का करतोय तो? कुणास ठाऊक. लोक आशेचा एक किरण दिसला तरी हातचं सगळं सोडून त्याच्या मागे धावत जातात. आणि आणि हा मुलगा नाही ना. तू बोल ना एकदा त्याच्याशी. माझी तळमळ कळत नाही ग त्याला. आई आहे मी त्याची. माझ्या डोळ्यासमोर त्याला. काकू, मी बोलते त्याच्याशी. नाहीतर आपण एक काम करूया, आपणच ते डॉक्टर कीटनला फोन करूया ना. डायरेक्ट त्याची अपॉइंटमेंटच घेऊन टाकूया. म्हणजे अविनाशला पळवाट काढायला काही चान्सच राहणार नाही. पण त्याला कॉन्टॅक्ट कसा करणार? नंबर हरवलाय म्हणतोय हा. पण मी माझ्या मैत्रिणीजवळ पुन्हा नंबर मागितला असता, पण ती म्हणेल काय बेजबाबदार बाई आहे, एवढा महत्वाचा नंबर सांभाळून ठेवता आला नाही. काय काय करू कळत नाही मला. काकू, तुम्ही शांत व्हा बरं. तुम्ही या इकडे या, बसा बसा. तुम्ही काही काळजी करू नका काकू. मी शोधण्याचा प्रयत्न करते. नॉर्मली हे जे प्रख्यात डॉक्टर्स असतात ना, त्यांच्याबद्दलची काहीतरी माहिती नेटवर उपलब्ध असते.
कदाचित त्यांचा फोन नंबर मिळेल किंवा ईमेल आय डी तरी मिळेल. आपण त्यांच्याशी संपर्क करू, प्रयत्न तर नक्कीच करूया. आणि जर आपल्याला नंबर मिळाला तर मग तुमच्या मैत्रिणीलाही फोन करण्याची गरजच नाही. आणि काकू, अविनाश बरा होण्याची राई एवढी जरी शक्यता असली तरी आपण तिचा पाठपुरावा करायचा. आणि या बाबतीत आपण अविनाशचं काहीही ऐकायचं नाही. येऊ मी आता? मला काहीही कळलं तरी मी लगेच कळेन. नाही ना, मी तुझे आभार मान. काकू, आपल्यामध्ये ह्या गोष्टी अजिबात नकोत. येते मी. नीट जाग. गौरीने तुझं नाव टाळण्याचा खूप प्रयत्न केला. त्यावर कपिल भूतकरने तिला सरळ सांगितलं की त्याला माहितीये तुझं आणि माझं अफेअर सुरू आहे. अनु, काय म्हणालीस ऑफिसमध्ये? असं काय घडलंय की तुला बाहेरच भेटायचं होतं? हो, मला ऑफिसमध्ये चर्चा करायची नव्हती, कारण माझे इमोशन जर मला कंट्रोल झाले नसते तर काय झालं असतं याची भीती होती. काय झालंय? कपिल भूतकर काल घरी आला होता. बाबांनी त्याला बोलवलं होतं. कपिल भूतकर? कशासाठी? मला फोन करून त्रास देणाऱ्या माणसाचा शोध घेण्यासाठी. म्हणजे त्या रात्री जेव्हा तू फोन केला होतास तेव्हा बाबांनी फोन उचलला होता आणि त्यांनी तुझा आवाज ऐकलेला. तेव्हापासून बाबांना असंच वाटतंय की कोणीतरी मला फोन करून त्रास देत आहे. हो, मग ठीक आहे ना, तू त्यांना सांग आता फोन येणं बंद झालंय आणि पुढे आपण काळजी घेऊ असं न होण्याची. पण त्यांनी कपिल भूतकरला बोलवून सांगितलं ना त्या माणसाचा शोध घ्यायला. त्याला हे कारण पुरेसं आहे. नाही विक्रम, कपिल भूतकर हे ऐकून गप्प बसणाऱ्यातला नाहीये. त्याला समजले की त्या रात्री तूच फोन केलेलास. पण त्याला कसं कळलं? त्याने गौरीला गाठलं, तिला उलटसुलट प्रश्न विचारले. गौरीने तुझं नाव टाळण्याचा खूप प्रयत्न केला. त्यावर कपिल भूतकरने तिला सरळ सांगितलं की त्याला माहितीये तुझं आणि माझं अफेअर सुरू आहे. मग गौरीकडे लपवण्यासारखं काहीच उरलं नाही. तिने झालेला सगळा प्रकार त्याला सांगितला. Oh my God. त्याने जवळजवळ आपल्याला ताकीद दिली आहे विक्रम की हे प्रकरण बाबांना सांगायला भाग पाडू नका. त्याच्या आधीच सगळं मिटवा. हे बघा ना, तू काळजी करू नकोस. आपल्या रिलेशन बद्दल त्याला कुणकुण होती याची कल्पना मलाही होती, पण तू असं उघड उघड बोलेल तेही गौरी समोर हे मला वाटलं नव्हतं. आय थॉट ही वॉज अ रिस्पॉन्सिबल अँड सेन्सिबल पर्सन. विक्रम, आता काय होणार? हे सगळं असं चव्हाट्यावर यायला लागलं हळूहळू. हे बघा, असं काही होणार नाही. आफ्टर ऑल ही इज अ धंदेवाईक डिटेक्टिव्ह. अगदीच वेळ पडली तर मी त्याचं तोंड बंद करेन पैशाने. विक्रम, काही झालं तरी मला तुझ्यापासून लांब नाही जायचंय. देवी, जरा मागे हो ग. आई हळू कर ग जरा. अगं, तू पुढे पुढे गेलीस तर मी कसं हळू करणार आहे? अरे देवा, काय होतंय बाबा? काही कारण नसताना ना पोटात जळजळत आहे. का काही कळत नाहीये. थंड दूध देऊ का? तू नको, लताला सांगितलंय घेऊन येते ती. समोर. देवीला ड्रॉइंग शिकवणारे मास्तर आले वाटतं. मी बघते बाबा. नको, तुम्ही आटपा लवकर. हा, मास्तर ड्रॉइंग शिकवण्यासाठी येत आहेत, लग्नाची मागणी घालण्यासाठी नाही. तुला काय झालं घासायला? कोण आलं ग? कोणतरी एक पोरगा आहे, देवीचा मास्तर आहे म्हणे. काकांशी बोलत बसलेत बाहेर. ते विजयकर सर असतील.
कसला मास्तर आहे? ड्रॉइंगचे सर आहेत ते. त्या दिवशी देवीचा पहिला नंबर नाही का आला, तेव्हा तिच्या सरांनी सांगितलं आत्तापासून तिला शिकवा, चांगली आर्टिस्ट होईल ती. मग काय करणार ती? कमाल आहे, आर्टिस्ट काय करतात? चित्र काढतात. तसं नाही हो. म्हणजे हा मास्तर जे काही शिकवणार त्याचं काही सर्टिफिकेट वगैरे देणार का? ते महत्वाचं. नोकरी बिकरीला गेला ना की आधी ते विचारतात, काय शिकला कोण पण बघत नाही. असं काही मिळणार नाहीये. मग काय फायदा? त्याला पाणी वगैरे दिलंस का? पण माई, मला हा माणूस अजिबात आवडलेला नाही. असं काय केलं ग त्याने तुला न आवडण्यासारखं? काय करायलाच कशाला पाहिजे? मला माणसं बघून कळतात. हो का? मग तुझ्या नवऱ्याला लग्नाआधी भेटलीस तेव्हा कळलं नाही का हा माणूस आयुष्यभर आपल्याला छळणार आहे म्हणून? अहो, लग्नाआधी पाहिला कुठे होता मी त्याला? लग्नानंतर आम्ही देवदर्शनाला गेलो होतो ना, तेव्हा पहिल्यांदा थोबाड पाहिलं मी डिपार्टमेंटचं. तेव्हाच कळलं, शेण खाल्लं. माझं जाऊ देव, पण ह्या माणसापासून जरा जपून. आता बडबड पुरे झाली तुझी. चहा आणि नाश्त्याचं बघ जरा. मी जरा ह्यांना घेऊन जाते डॉक्टरांकडे. आणि हे दूध कुणासाठी? काकांनीच सांगितलंय. तेच म्हणाले थंड दूध पाहिजे म्हणून. काय झालंय काय काकांना? पोटात दुखतंय त्यांच्या. अहो, पोटात दुखतंय होय? अहो, मग बेडकाच्या पायाचं सूप घेतलं ना का पोटातलं दुखणं बरं होतं म्हणतात. हो का? मग उद्या करून आण आणि काकांना पाच तुझ्या. ठीक आहे. मग बेडूक कधी पकडू? तुझी बडबड आता पुरे झाली. आणि हे बघ, आम्ही नसताना त्या सरांच्या समोर आगाऊपणा करायचा नाही, कळलं? आपल्याला सवयच नाही तशी. आणि हे तुझे ड्रॉइंगचे टीचर, यांचं नाव आनंद विजयकर. देवीचे बाबा आर्किटेक्ट आहेत. देवी त्यांना डॅडा म्हणून हाक मारते. धुरंधर आणि धुरंधर कंपनीचे पार्टनर आहेत. यातले जे धुरंधर आहेत ना ते माझे मित्र. या 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 ही देवी. आणि हे तुझे ड्रॉइंगचे टीचर, यांचं नाव आनंद विजयकर. हाय देवी. हॅलो सर. आनंदराव, ही नैना माझी मुलगी, देवीची आई. नैना, फडणीस सर सांगत होते की आनंदरावांच्या हातात जादू आहे. काका, या सगळ्या जादूंचा करता कराविता तो वरचा आहे. अहो, आपल्या हातात तो कसली कसली कला देतो. मी या लहान मुलांची पेंटिंग जेव्हा बघतो ना तेव्हा मला नेहमी असंच वाटतं की मी एखादी जादू बघतोय की काय. आय रिअली लव्ह माय जॉब. आणि मला खात्री आहे की देवी सुद्धा मला असेच अनेक जादूचे प्रयोग करून दाखवणार आहे. मला फक्त तुम्हाला एवढंच विचारायचं होतं की तुम्ही एक्झॅक्टली देवीला काय शिकवणार? मी इथे शिकवायला आलेलोच नाहीये. मी इथे शिकायला आलोय आणि देवी मला शिकवणार आहे. पण म्हणजे मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका. मी आत्ताच्या घडीला तुम्हाला एवढंच प्रॉमिस करतो की तुम्हाला आत्ता जे आणि जसं चित्र दिसतंय तसं ते असणार नाही. मी इथून जाण्यापूर्वी तुम्हा सर्वांचाच दृष्टिकोन बदललेला असेल. चित्रकलेकडे बघण्याचा. आणि काका, कसं आहे, शेवटी कला ही कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाकडे असतेच ना. हा, पण त्याच्या मागचं व्हिजन जास्त महत्वाचं. अगदी बरोबर. अहो, चला ना, डॉक्टरांकडे जायचंय ना. परिचय करून देतो. ही वनिता माझी पत्नी, देवीची आजी. आणि हे देवीचे ड्रॉइंग टीचर आनंद विजयकर. नमस्कार काकू. काका, माझ्या आत्ता लक्षात आलं
की देवी एवढी सुंदर का दिसतीये ते? आनंदराव, तुम्ही विमा एजंट असतात ना, तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो, कुठलीही पॉलिसी कोणाच्याही गळ्यात मारली असती तेवढी हातोटी तुमच्या हातात नक्की आहे. अहो चला, त्या लताने फ्रीज मधलं थंड दूध काढून ठेवलंय, गरम व्हायला आलं आता, चला लवकर. आनंदराव, मी जरा डॉक्टरांकडे जाऊन आलो. सकाळपासून खूप पोटामध्ये जळजळत आहे. त्यांना जरा दाखवून आलो. मला खात्री आहे तुम्ही देवीला मन लावून शिकवा. ती खूप मोठी पेंटर झालेली मला पाहिजे. काका, तुम्ही काही काळजी करू नका. तुमची नात आता माझ्या ताब्यात आहे. घुंटता